नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजेच आपल्या शेतामधील लव्हाळ किंवा हऱ्याळ नेमकी नष्ट कशी करावी। कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर ठिकाणी पाणी हा झालेला आहे आणि आपले जे शेत नांगरले नसेल त्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती आहे। तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी शेत नांगरले नाही आणि त्यांच्या शेतामध्ये हऱ्याळ लव्हाळ हे असतात, तर ही नेमकी आता नष्ट कशी करायची। कारण पाण्याशिवाय कोणतंही तण हे मरत नाही। आता पाणी झालेलं आहे आणि पाणी झालं असल्यामुळे आपल्या शेतामध्ये लव्हाळ किंवा हऱ्याळ आहे, तर ही कशी नष्ट करायची। तर धानुका कंपनीचं जे सेम्प्रा हे जे तणनाशक आहे, तर हे तणनाशक आपण त्या हऱ्याळ किंवा लव्हाळीवर मारायचं आहे आणि जवळपास 1.5 ते 2 महिने तिथे काहीच कोणत्याही प्रकारची वखरणी डवरणी किंवा कुळपणी करायची नाही। यामुळे काय होतं की लव्हाळीच्या ज्या गाठी आहे तर ह्या गाठी नष्ट होतात। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं तणनाशक आहे ते म्हणजेच मीरा 71। मीरा 71 प्रति एका पंपासाठी म्हणजेच 15 किंवा 18 लिटरचा जो पंप असेल त्याच्यासाठी पूर्ण पुडी टाकायची आहे मीरा 71ची आणि पूर्ण ओलं चिंब होईल अशा प्रकारे त्या हऱ्याळीवर किंवा त्या लव्हाळीवर आपल्याला मारायचं आहे। आणि हे मारल्यामुळे संपूर्ण 1 ते 1.5 महिन्यामध्ये खूपच खूप 2 महिन्यामध्ये संपूर्ण हऱ्याळ किंवा लव्हाळ गाठीपासून नष्ट झालेली आपल्याला पाहायला दिसणार आहे। त्यामुळे जिथे पाणी झालेला असेल आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हऱ्याळ लव्हाळ असेल तर त्या शेतकऱ्यांनी मीरा 71 किंवा धानुका कंपनीचं सेम्प्रा हे तणनाशक मारलं तर त्यांना रिझल्ट हा चांगला मिळेल। तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही सुद्धा माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे। धन्यवाद।